गाइज आपण डिस्कस काय करतोय, आपण डिस्कस करतोय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. आणि हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन हे प्रचंड महत्त्वाचं आहे. ह्या रिॲक्शनसाठी जो रिएजंट वापरला जातो तो असतो BH3चा, हा ना. BH3 बद्दलची खासियत काय रे? BH3 हा एकटा सिंगल अनस्टेबल असतो, हा डायमर फॉर्ममध्ये स्टेबल असतो. म्हणजेच काय होतं, हा BH3 स्वतःसोबत रिॲक्शन होते गाइज. BH3 प्लस BH3 फॉर्मेशन ऑफ व्हॉट? B2H6. तुम्ही 11वीला पी ब्लॉक तुम्ही शिकला असाल, त्याच्यामध्ये बनाना शेप हा B2H6चा असतो हायड्रोबोरेशनसाठी, है ना. ह्याला डायबोरेन म्हणतात. ह्याला काय म्हणतात? ह्याला डायबोरेन म्हणतात गाइज. डायबोरेन, बरोबर ना. ह्या डायबोरेनची खासियत काय असते? एक बी असतो आणि ह्याच्यामध्ये H हा B, हा H हा H हा HB आणि इथं दोन H असतात गाइज. दिस इज स्ट्रक्चर ऑफ व्हॉट? B2H6. लक्षात आलं का? हे बनाना स्ट्रक्चर असतं. ह्याची खासियत काय असते रे बाबांनो? थोडं डीपली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, है ना. आता इथं सेंटर किती आहेत रे बाबांनो? हा B आहे, है ना. B आहे, हा H आहे, हा काय आहे? B आहे गाइज. राईट ना गाइज. BHB, ह्या BHB हा जो बॉन्ड आहे गाइज, BHB, ह्या बॉन्डला काय म्हणतात? किती आहेत असे? दोन आहेत. BHB बॉन्ड किती आहेत? BHB हे जे आहेत ना, याची खासियत काय आहेत? सेंटर किती आहे त्याच्यामध्ये? 3 सेंटर आहेत. इलेक्ट्रॉन किती असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात. हे जो बॉन्ड आहे ना BHB, ह्याला काय म्हणतात? 3 सेंट्रिक 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम. काय म्हणतात? 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम म्हणतात. B2H6 हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट ग्रुप असतो, इलेक्ट्रॉन डेफिशियंट मॉलिक्यूल असतो, कारण 13 ग्रुप एलिमेंटलाच इलेक्ट्रॉन डेफिशियंट ग्रुप म्हणतात. त्याच्यापासूनच आपण ना फिजिक्समध्ये आपण काय करतो? फिजिक्समध्ये P टाईप सेमीकंडक्टर करतो बाय डोपिंग 13 ग्रुप एलिमेंट. जर 15 ग्रुप एलिमेंट टाकलं तर N टाईप सेमीकंडक्टर बनवतात. म्हणजे 13 ग्रुप एलिमेंटला काय म्हणतात? इलेक्ट्रॉन डेफिशियंट ग्रुप म्हणतात. पॉईंट क्लिअर आहे, है ना. ह्याचं स्ट्रक्चर असं असतं. हे जे आहेत ना, हे जे H आहेत ना गाइज, हे टर्मिनल आहेत. आणि हे जे H आहेत ना गाइज, हे कसे आहेत? ते ब्रिज H आहेत. कळलं का? लक्षात आलं का? ह्या बॉन्डमध्ये कसं आहे? हा HB बॉन्ड जो आहे ना गाइज, HB बॉन्ड, HB म्हणजे की हिमोग्लोबिन म्हणायचं नाही. HB बॉन्डमध्ये काय असतात? 2 सेंटर आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत. अशी किती आहेत असे? लक्षात घ्या. याच्यामध्ये 3 सेंट्रिक 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम असे किती ग्रुप आहेत? 2 आहेत. हा एक आहे आणि हा एक आहे. क्लिअर आहे ना. टर्मिनल किती आहेत? 1 2 3 4, बरोबर ना. BH बॉन्ड किती आहेत बाबांनो? BH बॉन्ड किती आहेत असे? कसे आहेत ते? 2 सेंटर 2 इलेक्ट्रॉन. एका बॉन्डमध्ये काय असतात? 2 बॉन्ड असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात ना. 1 बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन, 1 बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन, असे किती आहेत? 4 आहेत ना. अरे ह्या तिघात 2 आहेत, दोघात 2च असतात ना. लक्षात आलं का? म्हणजेच काय आहे? इथे इलेक्ट्रॉन्स कमी आहेत ना. 3 सेंटर असताना पण काय झालेलं आहे? 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे. पॉईंट क्लिअर आहे. हे हिस्ट्री काय कळली तुम्हाला? हे डायबोरेनसाठी कळणं गरजेचं आहे. काही बुक्समध्ये BH3 पासून रिॲक्शन आहे, काही ठिकाणी B2H6 पासून रिॲक्शन आहे. हा डायबोरेन म्हणजे कसा असतो गाइज? लक्षात घ्या. हा पोलार मॉलिक्यूल असतो. ह्या टाईपनं तुम्हाला कळलं पाहिजे कोण पॉझिटिव्ह आहे कोण निगेटिव्ह. ऑर्गॅनिकमध्ये पॉझिटिव्ह पार्ट कोणत्या मॉलिक्यूलचा आणि निगेटिव्ह पार्ट कोणता हे कळणं गरजेचं आहे, बरोबर ना. ह्याच्यामध्ये हा जो असतो पार्ट गाइज, पॉझिटिव्ह पार्ट असतो, हा निगेटिव्ह पार्ट असतो. लक्षात आलं का? B2H6 मध्ये काय असतो? B हा पॉझिटिव्ह असतो, H हा कसा असतो? निगेटिव्ह असतो. पॉईंट क्लिअर आहे? काय अडचण याच्यामध्ये? क्लिअर आहे ना. आता पुढे बघूयात. आता याची रिॲक्शन कसं करायचं बाबांनो? रिॲक्शन बघा. रिॲक्शनसाठी आता हे कुणासाठी उपयोगाचं आहे? लक्षात घ्या. हा स्पेशल काय आहे? ह्याच्यामध्ये स्पेशलिटी काय आहे? ह्याची स्पेशलिटी अशी आहे की तो प्रायमरी अल्कोहोल बनवतो फ्रॉम असिमेट्रिक अल्किन. इट प्रिपेअर द प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलच बनवतो. त्यासाठी अल्किन कसा पाहिजे? असिमेट्रिक अल्किन पाहिजे, बरोबर ना. लक्षात घ्या. असिमेट्रिक अल्किनपासनं काय बनवतो? हा प्रायमरी अल्कोहोल बनवतो. प्रायमरी अल्कोहोल हे असं एकदम ना काळजामध्ये कोरून ठेवायचं. हे खूप मोठी डायलॉग आहे, खूप प्रचंड मोठी डायलॉग. कित्येक MCQ सॉल्व होतात फक्त एका डायलॉगनी. कित्येक जेईच्या परीक्षेमध्ये पेपर प्रश्न आलेला आहे, कित्येक नीटच्या परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही वर्षामध्ये. हायड्रोबोरेशनमध्ये डायलॉग काय आहे? असिमेट्रिक अल्किनपासनं प्रायमरी अल्कोहोल बनवतो. रिॲक्शन न येऊ द्या,
पण तुम्हाला काय आलं पाहिजे, स्टेटमेंट कळलं पाहिजे. तुम्हाला सगळ्या ठिकाणी काय बाबांनो तुम्हाला MCQ देत नाहीत. हे पूर्ण मेकॅनिझम लिहायची गरज नाही. फक्त 4 पर्यायापैकीच हायड्रोबोरेशन दिसलं, कोणता प्रायमरी अल्कोहोल दिसतोय ते बघायचं आणि त्याला टिक मार्क करायचं, संपला विषय. MCQ सॉल्व्ह होणं प्रचंड सोपं असतं. फक्त तुम्हाला काय कळलं पाहिजे, प्रायमरी कोण आहे, सेकंडरी कोण आणि टर्शरी कोण आहे ते लक्षात येते का. एवढंच आहे, एवढं सोपं आहे, काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये. आता इकडे बघा, ह्याच्यामध्ये सॉल्व्हंट कोणतं वापरतात ते बघा. एक गोष्ट एकदम सावकाश पण एक्सप्लेन करतो गाईज. ह्याच्यामध्ये सॉल्व्हंट सिस्टीम कोणती वापरतात, सॉल्व्हंट सिस्टीम कोणती वापरतात. सॉल्व्हंट सिस्टीम कोणतं वापरतात, जनरली THF वापरतात. THF म्हणजे काय रे, टेट्राहायड्रोफ्युरॉन. THF म्हणजे मी लॅबमध्ये वापरलेलं THF, बरोबर ना. THF म्हणजे काय आहे, टेट्राहायड्रोफ्युरॉन. याचं लॉंग फॉर्म काय आहे, T म्हणजे टेट्रा, S स्टँड फॉर हायड्रो, F स्टँड फॉर फ्युरॉन. त्याचं लॉंग फॉर्म आहे. आता हे कसं असतं लक्षात घ्या. हा पहिला तर फ्युरॉन कळणं गरजेचं आहे गाईज. हा फ्युरॉन असतो, हा हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. ह्याच्यामध्ये हेट्रोसायक्लिक कंपाऊंडमध्ये हेट्रोॲटम कोण आहे, हेट्रोॲटम ऑक्सिजन आहे. क्लिअर आहे ना, अरोमॅटिक पार्ट आहे गाईज. हा काय केलं इथं प्रत्येक कॉर्नरला काय आहे इथे लक्षात घ्या. THF बद्दल एक्सप्लेनेशन देतो लाईफमध्ये ना. पुन्हा एकदा तुम्हाला THF बद्दल कुणी सांगितलं नाही असं कळू नये, बरोबर ना. लक्षात घ्या, याचं काय करायचं, प्रत्येक ठिकाणी काय आहे, CH आहे. लक्षात आलं काय है ना. फ्युरॉनमध्ये काय आहे, CH आहे. ह्याच्यामध्ये काय होतं बघा, लक्षात घ्यायचं. रिडक्शन केल्यानंतर काय केल्यानंतर, रिडक्शन केल्यानंतर काय तयार होतो, प्रत्येक ठिकाणी H, इथं H म्हणजे किती H ॲड करायचे, 4 H ॲड करायचे गाईज. काय तयार होईल, इथं सिंगल बॉन्ड तयार होईल ना गाईज. लक्षात येते का. हा जो कंपाऊंड असेल तो THF असेल. प्रत्येक ठिकाणी कॉर्नरला काय असेल हे कळणं गरजेचं बरं का. लक्षात घ्या, एकदम बेसिकपासून एक्सप्लेनेशन देतो मी. हा 2 H असतील ना, आणि डबल बॉन्ड असेल का, नसेल ना. लक्षात येते का गाईज. येस नो, त्याला ह्याला THF म्हणतात. काय म्हणतात त्याला, THF म्हणतात. हे जे THF नावाचं सॉल्व्हंट आहे कुण्या रिएक्शनला वापरतात, हायड्रोबोरेशनला वापरतात. लक्षात घ्या, हायड्रोबोरेशनला झालं. नंतर कुणासाठी वापरतात, ग्रिग्नार्डसाठी पण वापरतात. म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये मॉइश्चर सेन्सिटिव्ह रिॲक्शन असतात ना, तिथे काय वापरतात, THF वापरतात. हा काय इथर आहे ना, दिस इज कॉल्ड एज व्हॉट, सायक्लिक इथर गाईज. हा काय आहे, हा सायक्लिक इथर आहे ना गाईज. लक्षात येते का, दिस इज व्हॉट, सायक्लिक इथर आहे. सायक्लिक इथर आहे ना, O आहे ना, 2 कार्बनच्या मध्ये O आहे. दिस कॉल्ड एज व्हॉट, सायक्लिक इथर है ना. ड्राय इथर माहित आहे ना, ड्राय इथर. हा इथर जनरली मॉइश्चर सेन्सिटिव्ह असतात. का असतं मॉइश्चर सेन्सिटिव्ह, कारण इथरची डेन्सिटी प्रचंड कमी असते, ते वरती असतात. लक्षात आलं का, ते मिक्सच होत नाहीत. लक्षात आलं का. असं ते जनरलाइज टॉक केलं मी, अजून रिॲक्शनला मी स्टार्ट नाही केलं. सगळं काय आहे, हे रिॲक्शनसाठी लागणारं बेसिक आहे. लक्षात येते का, हे रिॲक्शनसाठी लागणारं काय आहे, बेसिक आहे. पॉईंट क्लिअर आहे इथपर्यंत, ओके ना. पुढे जायचं का, रिॲक्शनकडे जाऊयात गाईज. प्रोसीड करू रिॲक्शनला. आता ह्याच्या प्रोसीड करत असताना गाईज लक्षात घ्या हा ना, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं, बोरॉनला बॉन्ड किती असतात, बोरॉनला 3 बॉन्ड असतात. किती बॉन्ड असतात बोरॉनला, 3. 13 ग्रुपमध्ये आहे, तेवढंच लक्षात ठेवायचं, बरोबर ना. आता इकडे लक्ष द्या, एक मी सायक्लिक असिमेट्रिक अल्किन घेतो गाईज. लक्षात घ्या, कोणती घेतो मी, CH3CH डबल बॉन्ड CH2. हा असिमेट्रिक अल्किन आहे का, हा असिमेट्रिक अल्किन. नाव काय याचं, प्रोपीन आहे. का आहे, प्रोपीन आहे हा ना, प्रोपीन आहे, असिमेट्रिक अल्किन आहे. म्हणजे असिमेट्रिक अल्किन म्हणजे काय रे, छत्रपती शिवाजी महाराज तलवार आहे. लक्षात घ्या हा ना, तलवार टाकली, 2 भाग झाले, 2 इक्वल भाग झाले तर तो सिमेट्रिक, 2 अनइक्वल भाग झाले तर तो असिमेट्रिक. क्लिअर आहे का. इथं तलवार जर टाकली छत्रपती शिवाजी महाराजाची, काय होईल, इथं 2 इक्वल पार्ट होतील का, नाही होणार. म्हणून हा काय असेल, असिमेट्रिक असेल. पॉईंट क्लिअर आहे. हा कसा आहे, असिमेट्रिक अल्किन आहे. लक्षात येते का, ह म्हणा. आता इथं बघा, इथपर्यंत आहे ना. आता इथं बघा, इथं काय करतो मी, याची रिॲक्शन बघा, B2H6 करतो. B2H6 मध्ये B कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, हा कसा निगेटिव्ह आहे. आपल्याला मॉर्कनिकफ रूल माहित आहे.
मॉर्गनिकफ रूल काय म्हणतो, निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच करायचं, निगेटिव्ह पार्ट लक्षात घ्या, निगेटिव्ह पार्ट अटॅच टू कार्बन विच हॅविंग काय बाबांनो, लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, विच हॅविंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. पॉईंट क्लिअर आहे. हा कसा असेल बघा, हा निगेटिव्ह पार्ट आहे, निगेटिव्ह पार्ट अटॅच टू इथं. क्लिअर आहे. हा पॉझिटिव्ह कुठे अटॅच करेल, बीला अटॅच करेल. लक्षात घ्या मी कसं रिॲक्शन लिहितो ते बघा. मी टोटल मॉलिक्यूल किती घेतो बघा. आपल्याकडे एच किती आहेत रे, एच निगेटिव्ह किती आहेत आपल्याकडे, 6 आहेत. मी इथं हे मॉलिक्यूल पण मी किती घेतोय, 6 घेतोय. बोरॉनला बॉन्ड किती असतात, 3. खूप कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. ह्या टाईपचंच कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. रिॲक्शन थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे पण साध्या पद्धतीने मी लिहितोय. बरोबर ना. आता इकडे लक्ष द्या, इथला एच जर इथं अटॅच झाला तर ह्या कार्बनला काय होईल, CS2 होईल. 6 आहेत ना आपल्याला, CS2 होईल म्हणजेच हा सिंगल बॉन्ड होईल. असं लिहिता येईल का, CS3 CS2. हा CHचं काय झालं, CS2 झाला. पुढं काय आहे, CS2च आहे. हा CS2 कुणाला अटॅच झाला, बीला अटॅच झाला. लक्षात येते का गाईज, हा कुठं अटॅच झाला, बीला अटॅच झाला. मी ते लिहिलं बी. म्हणा लक्षात आलं का, बीला अटॅच झालं. बीला बॉन्ड किती असतात, 3 असतात. म्हणजे अशी रिॲक्शन किती वेळेस होणार, एका बीला 3 मॉलिक्यूल अटॅच होणार. तर 2 बीला किती अटॅच होणार, 6 होणार. एका बीला किती अटॅच होणार, 3 होणार. कारण बोरॉन हा 13 ग्रुप एलिमेंट मधला आहे गाईज. बोरॉन हा 13 ग्रुप मधला आहे. बोरॉनला 3 बॉन्ड असतात. बोरॉनला बॉन्ड किती असतात, 3 बॉन्ड असतात. हे एक झाला अशा टाईपची रिॲक्शन. दुसरी काय करायचं, CS2 CS2 CS3 असं लिहायचं. तिसरी कसं लिहायचं, CH2 CH2 CS3 असं लिहायचं गाईज. पॉईंट क्लिअर आहे. म्हणा बोरॉनला 3 बॉन्ड ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्या बोरॉनचं हायब्रिडायझेशन काय असतं गाईज, लक्षात घ्या. बोरॉन BCl3 घ्या. असं तुम्ही असं शिकलात ना केमिकल बॉन्डिंगमध्ये. याचं हायब्रिडायझेशन काय असतं, sp2 असतं गाईज. काय असतं, sp2. बॉन्ड अँगल किती असतो, 120 ट्रायगोनल केमिकल बॉन्डिंगमध्ये. बरोबर ना. 3 टिकले, 1 2 3, 1 Cl 1 Cl 1 Cl. सिग्मा किती झाले, 3 झाले. बरोबर ना. म्हणजेच काय, याचं हायब्रिडायझेशन काय आहे, sp2 आहे. ह्याचं पण हायब्रिडायझेशन काय असेल, sp2च असेल. बॉन्ड अँगल किती असेल, ऑलमोस्ट 120च्या जवळपास असेल. क्लिअर आहे का. अशा टाईपचं सेटअप करायचं. आता किती मॉलिक्युल्स आहेत त्याचे, टोटल आपले 6 आहेत. मग ह्याला काय करायचं, एक मोठा ब्रॅकेट करायचा गाईज. लक्षात घ्या, ह्याला काय करायचं, एक मोठा ब्रॅकेट करायचं. आणि इथं काय लिहायचं, 3 आलेत ना, इथं 2 लिहून टाकायचं. बघा बरं सगळं बॅलन्स आहे का. बोरॉन किती आहेत आपल्याकडे, 2 आहेत. बोरॉन 2 झाले का. इथं आपल्याकडे हे मॉइटी किती आहे, प्रोपिन मॉइटी किती आहे, 6 आहेत ना. 1 2 3 झाले हे. आणि ह्याला मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 6. म्हणजे बॅलन्स झालं का, हे सिस्टमॅटिक बॅलन्स झालं का, काय अडचण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हा इंटरमिडिएट आपल्याला मिळतो. कसा मिळाला कळलं का, काहीच करायचं नाही. इथले एच निगेटिव्ह आहेत ना, ह्याच्यावरती ठेवायचा आणि हा CS2 बीला अटॅच करायचा. पॉईंट क्लिअर आहे. आपण हेडिंग जे टाकलं होतं गाईज, हेडिंग जे इथले एच निगेटिव्ह आहे ना, एच निगेटिव्ह लेस नंबर ऑफ हायड्रोजन आयटमला ॲड केलं. काय झालं याचं कन्वर्जन, CS2 झालं. हा इथं ऑलरेडी CS2च आहे. जशाच तसं मी CS3 लिहिलं, CS3 लिहिलं. CHचं काय झालं, CS2 झालं. नंतर हा CS2 त्याच्यानंतर हा कुणाला अटॅच झाला, बीला अटॅच झाला, बी लिहिलं. असं 2 वेळेस तसंच होणार. हा CS3 हा CS2 म्हणजे ते एक याच्या ॲड झाला आहे. CS3 इथं CS2 आणि एक असा 120च्या अँगलने असं स्ट्रक्चर लिहायचं. लक्षात आलं का. आणि असं किती वेळेस लिहायचं, टोटल आपल्याकडे 6 आहेत ना. ह्याला 3 एका बीला 3 अटॅच झालेत. 2 बीला किती अटॅच होतील ना, 6 अटॅच होतील. बरोबर ना. 3 2 6. पॉईंट क्लिअर आहे. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर आहे, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. पॉईंट क्लिअर आहे गाईज. त्यानंतर बघा याला थोडं छोटं करतो कारण आपल्याला ना बाकीच्या पण गोष्टी इथं बसवायच्या आहेत. क्लिअर आहे गाईज. हां, आता हे झालं हायड्रोबोरेशन. इकडे बघा, आता हे झालं हायड्रोबोरेशन. त्याच्यानंतरची दुसरी स्टेप काय होती आपली, आपल्या रिॲक्शनमध्ये बघा बरं. आपल्या रिॲक्शनमध्ये काय म्हणलं होतं रे आपण, हायड्रोबोरेशन फॉलोड बाय व्हॉट, ऑक्सिडेशन. दुसरी स्टेप काय ह्याच्यामध्ये, ऑक्सिडेशन. आपल्याला आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे, प्रायमरी अल्कोहोलमध्ये आहे ना.
इंटरेस्ट कशामध्ये आपला? प्रायमरी अल्कोहोलमध्ये आहे, राईट ना. प्रायमरी अल्कोहोल बनवायचं ना आपल्याला. तर प्रायमरी अल्कोहोल कसं बनवायचं? अजून बनला आहे का प्रायमरी अल्कोहोल? नाही बनला. आता असं बनवायचं घ्यायचं, लक्षात घ्या. याची रिॲक्शन कोणासोबत करायचं? याची रिॲक्शन 3 मॉलिक्यूल ऑफ H2O2. H2O2. H2O2ला मी असं लिहू शकतो का? कॅन आय राईट H2O2? 3 मॉलिक्यूल ऑफ HOOH. म्हणजे टोटल OH किती आहे त्याच्यामध्ये? 6 आहेत OH. किती OH आहेत? 6 OH आहेत. ते सेमच आहेत ना. 3H2O2 म्हणजे हायड्रोजन परऑक्साईड, चेहऱ्याला ब्लिचिंग करण्यासाठी वापरतात है ना, ब्युटी पार्लरमध्ये. लक्षात आलं का? आणि H2O2 मी लॅबमध्ये प्रचंड यूज केलेला आहे. ज्यावेळेस मी विदाऊट ग्लोव्ज ना H2O2 वापरायचं ना, जरी थोडंसं बोटाला लागलं ना, तिथली स्किन पूर्ण पांढरी व्हायची, जसं कोड फुटलेल्या माणसासारखं. असं नाही, ते परमनंट राहायचं नाही है ना. जर सकाळी 11-12 वाजता लागला असेल तर 5-6 वाजेपर्यंत स्किन ही नॉर्मल व्हायची. म्हणजे एवढा इम्पॅक्ट राहतो, सर्र करतं ते, आणि लगेच इमिजिएटली तिथला कलर चेंज करतो. म्हणजे हायली ऑक्सिडायझिंग असतात. त्याचे पण प्रकार असतात, पर्सेंटेज असतात. H2O2ची बॉटल जी असते ना 30%ची असते, 50%ची असते. पण त्यामध्ये H2O2मध्येच काय असतं? पाणी बऱ्यापैकी मिक्स असतं. 100% H2O2 नसतं मार्केटमध्ये. LR ग्रेडची बॉटल जी असते ना, सिग्मा अल्ट्रिच नावाची कंपनी असतात, ते सप्लायर्स असतात केमिकल प्रोव्हाइड है ना. तिथं 30% आणि 50%. 30% वापरलं तर रिॲक्शन स्लो जाते, 50% वापरलं तर रिॲक्शन फास्ट जाते. 50%पेक्षा जास्त नसतं. कारण हे का बनवतात? ह्याच्यापासून हायड्रोजन बॉम्ब वगैरे बनवू शकतो, स्फोट होतो याचे. आणि ह्याची कलोरिमेट्री टेस्ट खूप डेंजर असते. कलोरिमेट्री टेस्ट का असते रिॲक्शनमध्ये? जे रिॲक्शनची एक्झोथर्मिसिटी चेक करतात, किती एक्झोथर्मिक आहे. कारण लहान स्केलला एक्झोथर्मिसिटी कंट्रोल करू शकतो, पण मोठ्या स्केलला एक्झोथर्मिसिटी कंट्रोल करू शकत नाही, कारण ते ब्लास्ट होऊ शकतात प्लांट. त्या टाईपची स्टडी असते. पुढं रिसर्चमध्ये गेले की तुम्हाला कळेल है ना. असो, ते तो नन ऑफ आवर बिझनेस, त्याच्यावरती काही लक्ष देऊ नका असं सांगायचं म्हणून सांगितलं. आता आपल्याला रिॲक्शन कोणासोबत करायचं आदित्य? ह्याची रिॲक्शन अशी आहे ना, लक्षात घ्या. कसं करायचं? इथून एक ब्रेक करायचा, इथून एक ब्रेक करायचं, इथून एक ब्रेक करायचं. लक्षात घ्या. नाहीतर मी ह्याला सेपरेटली असं लिहितो गायचं. इकडे बघा, हे आहे ना असं इंटरमिडिएट मी ह्याला हे सेम पहिली स्टेप झाली. 2 मॉलिक्यूलपैकी मी एकच मॉलिक्यूल घेतो गायचं मी है ना. हे स्टेप नंबर काय झाली? 1 पकडायला. याला स्टेप नंबर 1 पकडा. स्टेप नंबर 2 मी ते लिहितो असं. मी याला असं लिहू शकतो का? BCH2CH2CH3 है ना. इथं काय बाबांनो? CH2CH2CH3. इथं काय आहे बघा? gives what? 3 molecule of OH. हा म्हणा. हा इथून ब्रेक करा. किती OH मिळाले आपल्याला? 6 मिळाले. किती OH मिळाले? 6. इथून बघा, इथून एक ब्रेक करून टाका असं. इथून एक ब्रेक करा, इथून एक ब्रेक करा. आपल्याकडे OH किती आहेत? 6 आहेत. एक OH ह्या साईडला लावा, एक OH ह्या साईडला लावा, एक OH ह्या साईडला लावा, एक OH ह्या साईडला लावा. लक्षात येते का? एक OH ह्या साईडला लावा, एक OH ह्या साईडला लावा. पॉईंट क्लिअर आहे? म्हणजे ह्या बीला किती OH लागतील? 3 लागतील ना. काय बनेल हा? बीला किती OH किती लागले? 3 लागले. OH आणि हा OH. पॉईंट क्लिअर आहे गाईज? येस नो? पॉईंट क्लिअर आहे का? हा ना. नेक्स्ट बघा, आता इथं काय राहिलं बघा. इथं काय राहिलं? CH3 CH2 CH2 OH. किती आहेत हे? CH3 CH2 CH2 OH, CH3 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 CH2 CH2 OH. असे किती 3 आहेत ना मॉलिक्यूल. 3 मॉलिक्यूल ऑफ व्हॉट? CH3 CH2 CH2 OH. दॅट इज व्हॉट गाईज? हा प्रोपॅनॉल आहे. दिस व्हॉट? प्रोपॅनॉल इज व्हॉट? प्रायमरी अल्कोहोल. जो OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला किती H आहेत? 2 H आहेत. त्यामुळे तो का आहे? प्रायमरी अल्कोहोल आहे. आणि जो कंपाऊंड मिळालेला आहे त्याला म्हणतात आर्थोबोरिक ॲसिड म्हणतात. व्हॉट इट इज कॉल्ड? आर्थोबोरिक ॲसिड. 13 ग्रुप एलिमेंटमध्ये प्रचंड याच्याबद्दल डिस्कशन आहे है ना. मेटाबोरेट, बोरेट है ना, आर्थोबोरिक ॲसिड, त्याच्याबद्दल ना प्रचंड त्याचं एक्सप्लेनेशन आहे. लक्षात घ्या. याचं कसं लक्षात ठेवायचं रे बाबांनो? याला असं पण लिहितात, H3BO3 पण लिहितात गाईज. H3BO3 कसं लिहिलं बघा बरं. लक्षात घ्या. थोडीशी अवघड रिॲक्शन आहे, पण लक्ष ठेवावं लागेल तुम्हाला, कारण महाराष्ट्र बोर्डसाठी पण ही रिॲक्शन 12वीच्या एक्झामसाठी विचारली जाऊ शकते. ते असंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. 12वीच्या पेपरसाठी पण, थेअरीसाठी तुम्हाला असंच लक्षात ठेवायचं. इथं बघा H आहे, हा H आहे, इथे H आहे. पॉईंट क्लिअर आहे? किती H झालेत? 3 झालेत. एक B आहे, एक B आहे. O किती आहेत? 1 2 3 O आहेत. पॉईंट क्लिअर आहे गाईज? त्यालाच का म्हणतात? H3BO3 म्हणतात. H3BO3 म्हणतात गाईज. पॉईंट क्लिअर आहे? दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? दिस इज कॉल्ड ॲज अ हायड्रोबोरेशन
ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न असे विचारले, समजा का आता ॲप्लिकेशन करायचं आपल्याला, समजा इकडे बघा तुम्हाला डायरेक्ट ऐका ना, तुम्हाला डायरेक्टली प्रश्न असा विचारला की प्रोडक्ट काय होईल, कसं तुम्हाला डायरेक्टली प्रश्न इकडे बघा, असं लक्षात घ्या, असं दिली रिॲक्शन आहे ना, असं दिली. याच्यावरती काय लिहिलं तुम्हाला लक्षात घ्या, याच्यावरती काय लिहिलं, 1 नंबरला काय लिहिलं B2H6 आणि 2 नंबरला काय लिहिलं, 2 नंबरला लिहिलं H2O2. किती आहेत काय नाही देत नाहीत असं रिॲक्शनमध्ये, 2 नंबरला असं देत नाहीत बरं. तुम्हाला 4 प्रोडक्ट दिलेत असं, व्हॉट इज 4 ऑप्शन्स असे आहेत का, लक्षात घ्या. आवाज येतोय बघा, ऑप्शन असे येतात, ऑप्शन असे आहेत काय बाबांनो, पहिला ऑप्शन असा आहे, हां बी ऑप्शन असा आहे, सी ऑप्शन असा आहे, हा ना, डी ऑप्शन इथे लिहितो मी, डी ऑप्शन. तर कोणतं असेल, ABCD असे ऑप्शन देतात तुम्हाला, हा ना, असंच जनरलाइज सांगतो मी. असं ज्यावेळेस दिलं असेल, मानसिकता सांगतो तुमची आणि असायला कशी पाहिजे ते पण सांगतो, ऐकून घ्या. असं ज्या वेळेस तुम्हाला इकडं बघा असे दिल्यानंतर जे रिॲक्शन आहे ना, ऑप्शन बघायचेच नाहीत, रफ पेज घ्यायचं, रिॲक्शन घ्यायचं, आपला प्रोडक्ट कोणता आहे ते बघायचं आणि आपण काढलेला प्रोडक्ट ह्याच्यापैकी कोणता आहे ते बघायचं. दॅट इज कॉल्ड एज कॉन्फिडन्स. लक्षात आलं का, हमने जो प्रोडक्ट निकाला ना भाई वो कौन सा प्रोडक्ट है वो चेक करना है. सिम्पलेस्ट रिॲक्शन काय, अरे काहीच करायचं नाही. हे काय म्हणलेलं बाबांनो, हे B2H6 आणि H2O2 म्हणजेच काय, हायड्रोबोरेशन रिॲक्शन आहे. हायड्रोबोरेशनमध्ये काय असतं, अल्किनचं, असिमेट्रिक अल्किनचं काय होतं, प्रायमरी अल्कोहोल होतो. असिमेट्रिक अल्किनचं काय होतं, प्रायमरी अल्कोहोल होतो. गाईज पॉईंट क्लिअर आहे का, काय होतं, प्रायमरी अल्कोहोल होतं, बस संपला विषय. हा असिमेट्रिक अल्किन आहे का, हा आहे ना असिमेट्रिक अल्किन, बरोबर ना. ह्याला काय होईल मग, असा अल्किन हा होईल ना, कुठं आहे हा, इथं याची इथं साय इथले इथं इथे याची ॲड होऊन जाईल आणि इथं OH होऊन जाईल, संपलं. हायड्रोबोरेशनमध्ये ॲड काय करायचं लक्षात घ्या, हायड्रोबोरेशनमध्ये ॲडच करायचं तुम्हाला 2 गोष्टी, एक H ॲड करायचं आणि दुसरा OH ॲड करायचं. हायड्रोबोरेशनमध्ये हे सगळं वापरून काय करायचं तुम्हाला, एक H वापरायचा आहे आणि दुसरा कोणता वापरायचा, OH वापरायचा आहे. H कुठं वापरायचा आहे लक्षात घ्या, H हा पॉझिटिव्ह आहे, OH निगेटिव्ह आहे, बरोबर ना. OH कुठं अटॅच करायचं आहे तुम्हाला, मोर नंबर ऑफ हायड्रोजनवरती अटॅच करायचं आहे. खासियत काय, OH जनरली कुठे अटॅच होतो, लेस नंबर ऑफ हायड्रोजनवरती अटॅच होतो, हे त्याची ट्रिक्स आहे. ऑक्झिमर्क्युरेशन ऑक्झिमर्क्युरेशनची रिॲक्शन आहे, डिमर्क्युरेशन रिडक्शन, त्याच्यामध्ये पण असंच आहे. ते पुढे घेतो तुम्हाला, लक्षात येते का तुम्हाला, अशा टाईपची ते रिॲक्शन आहे. तर दॅट इज कॉल्ड एज व्हॉट गाईज, हायड्रोबोरेशन. पुढे जायचं आपण रिॲक्शनकडे. कोणती रिॲक्शन आहे, हे ना प्रोडक्ट काय, ह्याच्यामध्ये रिॲक्शन करायची गरज नाही, तर इथं पूर्ण लिहित बसायचं नाही, अंडरस्टँड करायचं शॉर्टमध्ये, बरोबर आहे का. ह्याच्यामध्ये शॉर्ट काय करायचं, ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये काय करायचं, अरे हा जो आहे ना, हा सायक्लोहेक्झेनच्या ठिकाणी काय लिहायचं, फक्त CS3 लिहायचं, संपला विषय. ह्याच्या ठिकाणी काय लिहि, फक्त सायक्लोहेक्झेन लिहायचं बस. ह्याच्या ठिकाणी काय लिहायचं तुला, सायक्लोहेक्झेन लिहायचं, कशाच्या ठिकाणी, ह्याच्या ठिकाणी, बस. सेमच आहे ना, सेम टाईपचं मेकॅनिझम आहे. नाही कळलं तर याच्या लेक्चरच्या नंतर सांगतो. हे असं आहे, काहीच करायचं नाही. प्रायमरी अल्कोहोल, अल्किनचा प्रायमरी अल्कोहोल बनवायचा, संपला विषय. हा प्रायमरी अल्कोहोलच आहे ना, ओके. हेडिंग टाका, नंतर हेडिंग टाकू नका, फक्त बघत राहा. फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड गाईज, फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड. प्रचंड थोडंसं डीपली आपल्याला चर्चा करायचं आहे ना, डीपली चर्चा करायचं आहे ना. प्रोसीड करायचं. किती आहे नंबर हा हनुमंत, 30 स्लाईड झाली म्हणून नको आता. हां कितवा नंबर आहे हा, 4था झालाय रे, 4था झालाय. जर त्या पोरीसोबत असंच बोलायला लागलास तर पोरगी अर्ध्या घंट्यातच रिजेक्ट करून टाकेल. पोरं स्मार्ट लागतात, असं बोलायला स्मार्ट लागतात. बी स्पेसिफिक.
किती पर्सेंट आलेत असं जर प्रश्न विचारलं, लय पर्सेंट आलेत म्हणायचं नाही, लय म्हणायचं नाही, पर्सेंट किती आले तेवढाच आकडा सांगायचा. आता आपल्याकडचे पर्सेंटेज काय, किती पर्सेंट आलेत, लय पर्सेंट आलेत. असं नसतं रे. टॉकिंग कसं असतं माहिती आहे का, स्मार्ट टॉकिंग असं पाहिजे. असो रे बाबा. चला, फ्रॉम व्हॉट, फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड, फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड गाइज, फ्रॉम कार्बोनाइल कंपाऊंड. क्लिअर आहे. कार्बोनाइल कंपाऊंड म्हणजे काय असतात रे, कार्बोनाइल कंपाऊंड पासून काय करायचं आपल्याला, अल्कोहोल बनवायचं. आपल्याला आपलं काय मेन इंटरेस्ट काय, अल्कोहोल बनवायचा आहे. हे आपण एक आता लक्षात घ्या, अल्कोहोल कसं बनवतात काय नाही ते बघा. इकडे बघा, आता दारू बनवायचं तुम्हाला ना, दारूचा फॅक्टरी टाकायचा, CH3 आहे, दारूची फॅक्टरी टाकायचं, 2 कार्बनचं पकडायचं. नाही तर दारूची फॅक्टरी टाकते वेळेस पण कार्बन किती असतात हे कळावं. नाहीतर 1 कार्बनचे विषारी दारू बनवून 1 कार्बनचा कार्बोनिल घेतलात की विषारी, दॅट इज मिथेनॉल. 2 कार्बनचा हा ना, हां आपल्या कार्बन आहे ना, C डबल बॉन्ड OH, ह्याचं नाव काय रे, कुणाला येतं का, कॉमन नेम कायचं, ॲसिटाल्डिहाइड आहे. विसरायचं नाही लाईफमध्ये ना, कंटिन्युअसली खूप विसरता तुम्ही है ना. मला विसरता म्हणण्यापेक्षा खूप कमी गोष्टी तुमच्या डोक्यात राहतात है ना. आता इकडे लक्ष द्या, ह्याचं काम नाव काय रे बाबांनो, ॲसिटाल्डिहाइड. कॉमन नेम आहे, कॉमन नेम काय, ॲसिटाल्डिहाइड. लक्षातच ठेवायचं, CH3 C डबल बॉन्ड OH रटूनच टाकायचं, ॲसिटाल्डिहाइड 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 असं म्हणत राहायचं वेड्यासारखं. वल्लभ म्हणतच राहायचं, ओ शांत बसायचं नाही, म्हणत राहायचं. येत नाही ना, म्हणत राहायचं, जीभ ओळेपर्यंत म्हणत राहायचं. लोक म्हणले पाहिजे पागल झाले काय की, स्वतःलाच बोलाले. लक्षात आलं का. हा ॲसिटाल्डिहाइड आहे, ह्याचं अभिप्राय का असेल, इथेनॉल असेल. अल्डिहाइड आहे ना, नाल है ना. आता इकडे बघा, रिॲक्शन बघा, रिॲक्शनकडे जायचं का, ॲरोवरती काय लिहायचं, ॲरोवरती रॅनी निकेल. राणी नाही रे, रॅनी, स्पेलिंग काय, रॅनी निकेल, नाही तर राणी निकेल म्हणचाल, राणी म्हणतात का राणी आवडते ना, त्यामुळं ते दुसरं कोणतं असं का नाही, असं दुसरं काही नाव वगैरे असं तर काय, रॅनी निकेल. हे निकेल हा कॅटलिस्ट आहे. हा काय आहे, हे आहे कॅटलिस्ट. इथं काय करतो हा, लक्षात घ्या, इथं काय प्रोव्हाइड करतो, इथं नाही, अरे इथं H2 लिहायचं राहिलंच की. इथं रॅनी निकेल काय करतो, प्रोव्हाइड द प्लॅटफॉर्म, जागा प्रोव्हाइड करतो. काय करतो, जागा प्रोव्हाइड करतो. प्लस व्हॉट, कुणाला जागा प्रोव्हाइड करतो, प्लस H2 लिहा ना, हायड्रोजनेशनला. रॅनी निकेल, पॅलाडियम, प्लॅटिनम हे सगळे प्लॅटफॉर्म, दे प्रोव्हाइड सरफेस है ना. लक्षात येते का. इथं काय करायचं, इथे एक H ॲड करायचं, इथे एक H ॲड करायचं. काय तयार होतं रे, CH3C. काहीच करायचं नाही. काय म्हणलं तुम्हाला, साधी सिंपल रिॲक्शन. C डबल बॉन्ड O आहे ना, इथे एक H ॲड करायचं, इथे एक H ॲड करायचं, संपला विषय. इथे H ॲड केल्यावर काय होईल, हा CH2 होईल. ऑलरेडी एक H आहे ना, त्याला काउंट करायचं असतं रे. पहिले दुसरीच्या पोरासारखं म्हणायचं नाही, CH येतं म्हणलं की आहे की शेजारी एक H, याची H2 म्हणा ना, CH3 CH2. इथं काय होईल, OH. ह्याला असं इकडं बघा, पहिल्या सूत्र आपण ना तिसरीच्या पोरासारखं लिहूता, OH. हा है ना, ह्याला आपण असं लिहू शकतो का रे, CH3 CH2 OH. त्यालाच म्हणतात इथेनॉल म्हणतात काही, दारू म्हणतात त्याला. क्लिअर आहे का, दारू, इथेनॉल. पॉईंट क्लिअर आहे है ना. फक्त ऐकून घ्या. आता हे आता सेम रिॲक्शन मला करायचं आहे बाय चेंजिंग रिएजंट. कसं पॉसिबल आहे, आहे पॉसिबल. सांगतो दुसरा कोणता रिएजंट आहे. जर रॅनी निकेलच भेटणार गेलं तर काय करायचं. आता तुम्हाला थोडंसं अजून हा ना, रिएजंटबद्दल थोडं सेन्स सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या, काय काय कसं आहे, थोडं सेन्स राहणं गरजेचं आहे. लिथियम अल्युमिनियम हायड्राईड काय असतं, सोडियम बोरोहायड्राईड काय असतं, सोडियम अमलगम असतं काय, काय करतं है ना, ते थोडंसं सेन्स कळणं गरजेचं आहे. फील येणं, प्रॅक्टिकल फील येणं गरजेचं असतं मुलांनो, कारण थोडं प्रॅक्टिकल फील देतो तुम्हाला. ठीक आहे, असो असो काय, असो 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 है ना. नेक्स्ट रिॲक्शन आहे, त्याचं नाव काय रे, CH3 C डबल बॉन्ड O. हा CH3 आहे. पॉईंट क्लिअर आहे. पॉईंट क्लिअर असेल, पॉईंट सांगायचं, तुम्ही सांगायचं मला. क्लिअर असायचं काय, नाव कायचं, कॉमनमध्ये मला इंटरेस्ट कॉमन नेममध्ये. ह्याच्या आयुपॅकला भरपूर आहेत ना आपले मोठे है ना रे, है ना. आयुपॅकला कारण जे मेन्स ॲडव्हान्स शिकवतो ना आयुपॅकला, मला छोटे छोटे जे कॉमन नेममध्ये इंटरेस्ट आहे.
ॲसिटोन. व्हेरी गुड. याचं नाव काय आहे? ॲसिटोन आहे ना गाईज. ॲसिटोन एक नंबर असतो म्हणा का, कारण ONE असतं ना त्याच्यामध्ये. हा 65 जोक होता. H2. इथं काय बाबा नो रॅने निकेल. काय आहे? रॅने निकेल. कंपाऊंड काय तयार होईल? CS3C. इथं काय होईल बाबा नो? काहीच नाही. इथे H आणि इथे H. काय करायचं इथं? इथे एक H ॲड करायची, इथे एक H ॲड करायचं. काय होईल मग? CS3H. इथं काय असेल? OH. इथं काय असेल? CS3. हे कॉमन नेम काय असेल याचं? काय असेल कॉमन नेम? 100 वेळेस सांगितलं आम्ही, तरी देखील विसरतात पोरं आपले. आपले पोरांना कसं आहे की 150च्या पुढे गेले की त्यांना लक्षात राहते. 100 वेळेस सांगून लक्षात राहत नाही. 150, 160, 170, एक आकडा, एक शब्द असतो ना, 160, 170 पर्यंत गेलं ना ते लक्षात राहतं. 1-2 वेळेस सोडून द्या. 100च्या पुढं बी गेलं, 125, 130, एक गोष्ट तेवढ्या वेळेस सांगितली की मग लक्षात राहायला लागतं. कारण ते काही घरी करत नाहीत ना, त्यांना काय अटॅचमेंटच नसते त्यांना त्या कंपाऊंडशी. आणि घरी गेलं की जेवण असतं, तोंडामध्ये चिंगम असतं, इंस्टाग्राम असतं, स्नॅपचॅट असतं. बरोबर आहे का? मग कोणतरी कानी टपोरी पोरगं येतं, बाहेरचं कानी टपोरी पोरगं येतं, चल रे फिरायला म्हणतं. पोरगं हातात पुस्तक घेतलं रे घेतलं, नशीब एवढं फाटलेलं असतं की बरोबर आपण तिकडं जातो. आणि अभ्यासाला बसलं, पेन तर संपते, पेन्सिल तर नसते. मग ते साहित्य जमा करण्यामध्ये टाइमपास करायचा, कारण ते वाचूच वाटणार ना. आणि साहित्य एकदा जमा झालं की मग झोप येते. साहित्य एकदा जमा झालं की मग काय लागतंय? झोप यायला लागते. तुम्हाला हे डायलॉग माहिती आहे ना? मी इकडे आता आमच्या इकडं स्पेशल बॅचच्या पोरांना सांगितले होते डायलॉग, है ना. असं कसं हुशार मुलं ज्यांच्याकडे सोफिस्टिकेटेड, त्यांचे आईवडील खूप एज्युकेटेड असतात, मुलांच्या ह्याच्याबद्दल ना खूप ते हे का असतात, सेन्सिटिव्ह असतात. अरे मायबाप भरपूर हुशार आहेत बाबा, मायबाप का नाही भरपूर का नाही हायली क्वालिफाईड आहेत, क्लास 1 आहेत, काही नाही म्हणत नाही. पण पोरगं शिकणार ना. पोरगं जेवढे का नाही जास्त मायबाप क्लास क्वालिफाईड झाले ना, ते पोरगं काय म्हणतं माहिती आहे का? मोर स्टडी मोर कन्फ्युजन, लेस स्टडी लेस कन्फ्युजन, नो स्टडी नो कन्फ्युजन. मग चादर घेते डोळ्यावर घालते, सकाळीच उठते 8-9 वाजता. 8-9 वाजता उठणार मोठ्याचे पोरं, 8-9 वाजता उठणार. 11, 12, 13 म्हणजे रेल्वे टाईम, 13, 14 बरोबर आहे का? ह्या टायमाला उठतात का? ते लेट नाईटपर्यंत त्यांना ऑनलाईन वगैरे सगळंच बघतात ना, ते ऑनलाईन ना, हे इंस्टाग्राम हे ते ऑनलाईन असतात. लक्षात आलं का? 1 वाजेपर्यंत 2 वाजे, कारण ते मोठ्याच्या पोरांना असं 11-12 वाजता झोप येत नाही. त्यांना 2 वाजता 3 वाजता 4 वाजता ते संघर्ष करतात संध्याकाळपर्यंत, 4-4 वाजेपर्यंत झोपतात. कितीला? 4ला. मग ते उठतात कितीला? 2ला 3ला नाही 14, 15 है ना. ते रेल्वे टाईम रेल्वे टाईम फॉलो करतात. ते लय अवघड आहेत गोष्टी. क्लिअर आहे? याचं नाव काय रे? आयसोप्रोपाइल अल्कोहोल घ्यायचं. आयसोप्रोपाइल अल्कोहोल. क्लिअर आहे? आता सेम रिॲक्शन्स आहे. समजा तुमच्याकडे रॅनी निकेल नसेल, सपोज तुमच्याकडे रॅनी निकेल नसेल, सेम रिॲक्शन्स आहेत. कोणते आहेत? हा रिॲक्शन आहे CS3 C डबल बॉन्ड O, हा H असिटाल्डिहाइड आहे. हा काय आहे? असिटाल्डिहाइड आहे. आणि जे डंगरे पोरांनो ज्यांना येत नाही त्यांना 10 वेळेस म्हणायचं असिटाल्डिहाइड असिटाल्डिहाइड, म्हणत राहा असिटाल्डिहाइड असिटाल्डिहाइड असिटाल 56 वेळेस म्हणायचं. बरोबर ना? 56 कशाला? 150-200 वेळेस म्हणावं लागते आपल्याला. बापरे, असिटाल्डिहाइड. जर हे नसेल तर काय बाबा? लक्षात घ्या, याचे नसेल ह्याची H2 सोबत रिॲक्शन करा. ॲरोवरती काय लिहितं बघा, लक्षात घ्या. ॲरोवरती Hg आणि Na लिहायचं. Hg आणि Na म्हणजे काय आहे? सोडियम अमलगम आहे. व्हॉट इज नेम ऑफ दिस फेलो गाईज? सोडियम अमलगम आहे. हा रिड्युसिंग एजंट असतो. NaHg असतो ना, काय असतो? सोडियम. अमलगम. पॉईंट क्लिअर आहे? अमलगम म्हणा. अमलगम म्हणजे काय? ऑमलेट सारखं असतं. ऑलाइज ऑफ सोडियम अँड Hg. अमलगम का असतं? सोडियम अँड Hgचा काय असतो? तो ऑलाय असतो. पॉईंट क्लिअर आहे? हा कसा असतो? रिड्युसिंग एजंट असतो गाईस. हा का असतो? रिड्युसिंग एजंट असतो. पॉईंट क्लिअर आहे गाईस?
येस नो. इथे एक एच, इथे एक एच, काय तयार होईल मग? CH3 CH H वरती काय होईल? OH. क्लिअर आहे काही? सेमच ना. दॅट इज इथेनॉल. दॅट इज व्हॉट? CH3 CH2OH. पॉईंट क्लिअर आहे काही? इथेनॉल तयार होईल. हा सेमच आहे ना. म्हणजेच आता इथं पण हे बी रिॲक्शन सेम होऊन जाईल. ह्या रिॲक्शनच्या ठिकाणी काय वापरायचं आपण? हां, हे ॲसिटोनपासून पण बनवू शकता. CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस H2 in presence of what? Hg Na or Na Hg both are same. Formation of what? CH3 CH OH CH3. सेम प्रोडक्ट होईल गाईज. आयसोप्रोपाइल अल्कोहोल. अवघड आहे काही? अवघड आहे काही? आता ह्याच्यानंतर रिएजंटबद्दल जर चर्चा करायचं असेल गाईज, आपल्याला दोन आहेत बघा ते रिएजंट. थोडं मार्केटमध्ये जाऊयात आपण, बरोबर ना गाईज? जाऊयात आता. आता हे जर दोन्ही नसतील, लक्षात घ्या, दोन्ही नसतील तर अजून रिप्लेसमेंट कोणी करू शकतो आपण? NaBH4 न करू शकतो. NaBH4. मी लॅबमध्ये NaBH4 मध्ये माझा पेटंट आहे ना, US पेटंट आहे माझा, है ना. NaBH4 प्रचंड काम केले. 2 वर्ष मी NaBH4 वरती काम केले. आज मीठ असतो ना, मीठ असतं ना, मिठासारखं असतं ते दिसायला, कलरला व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असतं आणि ते मिठासारखं असतं, है ना. ते रिॲक्शनमध्ये टाकलं ना, सुर्र आवाज येतो आणि असं बुडबुड येतात. म्हणजे तिथून हायड्रोजन जनरेट होतो. मध्ये टाकलं ना, सुर्र आवाज येतो. मध्ये रिॲक्शन टाकल्यानंतर असे बुडबुड येतात तिथं सॉल्व्हंटमधून. म्हणजेच काय? हायड्रोजन गॅस काय होतो? जनरेट होतो. काय होतो? हायड्रोजन गॅस जनरेट होतो गाईज. NaBH4. हा NaBH4 एक आहे रिएजंट, लॅबमध्ये जनरली वापरतात. आणि दुसरा असतात, वाजू नको ते मग काय तर चाललंय काय ते, है ना. हां, नंतर काय बाबा नो? लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. हा एक हां, लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. पॉईंट क्लिअर आहे? ह्याचं नाव आहे सोडियम बोरोहायड्रेट. सोडियम बोरोहायड्रेट. आणि ह्याचं नाव आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. हा दोघाबद्दल सांगतो. हा दोन्ही पण रिड्युसिंग एजंट आहेत. दोन्ही पण कसे आहेत? रिड्युसिंग एजंट आहेत. अगोदरच्या 3 दोन्ही रिॲक्शन्स आहेत ना, तिथं हा NaBH4 चालू शकतो. ह्याच्या दोघाबद्दल खासियत कसं आहे बघा, जास्त प्रॅक्टिकल आहे ना, लक्षात घ्या. हा कसा आहे? लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट कसा आहे? हा प्रचंड स्ट्रॉंग आहे, व्हेरी स्ट्रॉंग. रिड्युसिंग एजंट, व्हेरी स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. पॉईंट क्लिअर आहे, है ना. आता हा कसा असतो रे? जर हा स्ट्रॉंग असेल तर हा कसा असतो गाईज? हा माइल्ड असतो. हा कसा असतो? माइल्ड रिड्युसिंग एजंट. माइल्ड रिड्युसिंग एजंट. पॉईंट क्लिअर आहे? पॉईंट क्लिअर आहे? माइल्ड रिड्युसिंग एजंट आहेत. दोघांपैकी ॲप्लिकेशन कोणाचे असतात? प्लॅन्ट स्केलला किंवा स्केलमध्ये, है ना. प्लॅन्ट स्केलला, लार्ज स्केलला दोघांपैकी जास्त ॲप्लिकेशन कोणाचे आहेत? दोघांबद्दल काय अजून माहिती आहे? माहिती पाहिजे ना. हा कसा असतो गाईज? ह्याचे जास्त ॲप्लिकेशन्स आहेत का ह्याचे जास्त ॲप्लिकेशन्स आहेत? ते मूर्खासारखं ते घाल नको ते हातातले अंगठीन पिंगटी. तू सावकार नाहीस कुठला? इथं बघ, सावकार आहेस का कुठं तू? ते अंगठी घातली त्या अंगठीकडे बघत बसलाले. हा, लक्षात घ्या. दोघांपैकी स्ट्रॉंग कोण असेल रे? स्ट्रॉंग आहे हा, स्ट्रॉंगच आहे. त्या अंगठीमुळे झालं मला, है ना. हा स्ट्रॉंगच आहे, हा वीक आहे. ॲप्लिकेशन कोणाचे जास्त असतील? कोणाचे असतील? माइल्ड असल्याचे ॲप्लिकेशन जास्त असतील. लक्षात घ्या. जो माइल्ड असतो ना, जो सौम्य लोक असतात ना, त्यांच्या फायदे खूप घेतात लोक. लक्षात आलं का?
जे सौम्य असतात हा ना, जे जास्त कणी असे भांडकुळदळ असतात त्यांचे कणी कुणी घेत नाही. जे मवाळवादी लोक असतात ना, त्यांचे कोण काय येतात लोक फायदे खूप घेतात हा ना. असं तुमच्या पर्सनल लाईफबद्दल पण ते अप्लाय करू शकता तुम्ही. असो, आपण जाऊयात आता केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये. आता म्हणा सर कसं, लक्षात घ्या हा जनरली हा ना, हा जो आहे ना गाईज इंडस्ट्रीयल लेवलवरती यूज होतो ह्याचा फक्त कुठे होतो, लॅब लेवलवरती, लॅबमध्येच होतो फक्त, लॅब ओनली. म्हणा का, कारण ह्या रिॲक्शन लिथियम अल्युमिनियम हायड्राईडमुळे काय होतं, हा फायर पकडतो गाईज. व्हेन इट इज कॅचेस विथ एअर इट फायर्स. ज्यावेळेस एअरसोबत तो कधी मॅच होतो ना, व्हेन इट इज मॅचेस विथ एअर इट कॅचेस फायर. कसलं ते काय ते कविता म्हणल्यासारखं झाले हा, मॅचेस कॅचेस हा ना. लक्षात आलं का? म्हणजे ज्यावेळेस हवेला आपण एक्सपोज करतो ना गाईज, हवेसोबत आपण एक्सपोज करतो ना, त्यावेळेस काय होते, आग लागते, आग. कारण मी ज्यावेळेस लॅबमध्ये राहायचं ना, ऐका ना, आमचे बॉस काय होतं, सगळ्यात ज्युनियर मी होतो. सगळे लॅबमध्ये सगळे है ना लोक माझ्यापेक्षा सिनियर होते है ना. सगळ्यात ज्युनियर मी असल्यामुळं काय व्हायचं, सगळ्यात अवघड रिॲक्शन मला द्यायचे. अवघड रिॲक्शन कोणती राहायची, सायनाईडची राहायची. सायनाईडची रिॲक्शन असते ना, सायनाईडची, दॅट इज सोडियम सायनाईड. सोडियम सायनाईड आहे ना, ह्याच्या पाण्यामध्ये टाकलं ना, हे पाण्यामध्ये टाकले काय होतं, HCN बनतो. HCN हा गॅस असतो. हा काय असतो, हा सॉलिड असतो. हा सॉलिड असतो, पण रिॲक्शन टाकली की ती गॅस असतो. गॅस हा प्रचंड, हे जसं सायनाईड आहे ना, सायनाईडचं ॲक्च्युली आपल्या बॉडीमध्ये गेली की HCN बनतं, आणि HCN डायरेक्टली आर्टरीजला, जे ब्रेनकडे जाणारी आर्टरीज असते ना, त्याला ब्लॉक करून टाकते, आणि ब्रेन बंद झाली की आपण लगेच वरती जातो, आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये खूप लवकर वरती जातो, आणि त्रास अजिबात होत नाही. वन ऑफ द बेस्ट इन्स्ट्रुमेंट टू डू द सुसाईड इज व्हॉट, टू इनटेक अ सायनाईड. त्रासच होत नाही. बाकी मला सांगा तुम्ही अशी कोणती मेथड आहे तिथं त्रास होत नाही. फाशी घेतलं तर त्रास होतो, औषध पिलं तर औषध पिते वेळेस चांगलं वाटतं रागामध्ये, आणि एकदा पोटात औषध गेलो, मायो मेलो यो, पाय खोरतं माणूस, वाचवा यो, आई बाई आज्या डॉक्टर काही कर, वाचवा वाचवा वाचवा, पाय असं खोरतं. फाशी घेईपर्यंत ठीक आहे, एकदा का बॉडी गेली ना, मागं हात बांधलेले असतं, फक्त बॉडी हलते, अशी पाय हलतात, कारण हात हीच ना वरती ते काढायला. अजून कोणता, जळून मारायचं म्हणलं तर साधं नाही, जळून तर लई बेकार. जळून म्हणले की, शर्ट तर पॉलिस्टरचा असेल, पॉलिस्टरचा म्हणतोय, पॉलिस्टर नाही, पॉलिस्टरचा असेल तर मग अजून ते त्वचेला चिटकतो, धड 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 डोक्यावरची केस फिस जळून जातात है ना, आग पडते रे. अजून कोणता आहे, पाण्यात बुडून म्हणले की पाणी जातात पोटामध्ये, बुडू बुडू मरता येईल ना, बरोबर ना. अजून काय सांग, ॲक्सिडेंट म्हणले की असं बॉडी उडते, असे फडफड 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 फडफड. सायनाईडने एवढंच समाधान, एवढंच एक चिटकी सिंदूर है ना, आहे ना, असतं फक्त असं घ्यायचं, तोंडात ठेवायचं, आणि काय करायचं माहिती आहे का, तुम क्या जानो रमेश बाबू म्हणल्यासारखं. तिकडे डायलॉग होती ना, एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू म्हणल्यासारखं, एक चुटकी ठेवलं की कधी वरती गेले आदित्य कळतच नाही. खरंच रे, नाही ते सांगतो आता टेस्ट करून, आता प्रत्येकाच्या जीवावरती आहे ना रे, कोणाचा जीव तेवढा हायवळ झाला आहे ना, कोणाला म्हणूच वाटतंय, आता किती घेतो त्याच्यावरती डिपेंड आहे. क्लिअर आहे गाईस, है ना. हां आता काय, हां मी काय सांगत होतो की नवीन जे लॅबमध्ये आल्यानंतर है ना, तर मला काय करायची लॅबमध्ये, सगळेजण म्हणायचे की लिथियम अल्युमिनियम हायड्राईडची रिॲक्शन तू लाव रे. का, नंतर मला कळायला लागलं की एक दोनदा माझ्या हाताने आग लागली होती है ना, लॅबमध्ये एक्सपोज झाली की आग लागायची, आग लागली की स्फोट व्हायचं लागायचं, कारण सॉल्वंट वगैरे राहायचे ना मध्ये, तर म्हणजे त्याच्याने फायर पकडते. लक्षात आलं का, हे डेंजर असतं प्रचंड. कधी असं भाड दिवसा स्फोट होतो, आणि असं तोंड असं चेहऱ्यावरती काच शिरतात, राऊंड बॉटम फ्लास्कचे, RBFचे. RBF म्हणजे राऊंड बॉटम फ्लास्क है ना. नाहीतर अजून काहीतरी ह्याच्यामध्ये अजून मिनिंग शोधण्याचा प्रयत्न कराल. लय इथले पोर लय डेंजर आहेत, बरोबर ना, है ना. नाही असं खूप वेळेस म्हणजे आग वगैरे असं होतात, आणि प्लॅन्ट्स केला तर हे लिथियम अजिबात प्लॅन्टमध्ये त्या गेटच्या मध्ये आणत नाहीत, गेटच्या
इथं रिॲक्शन किती वेळात होते? ह्याची रिॲक्शनला लय झालं 3 मिनिटात. 3 मिनिट 4 मिनिटामध्ये रिॲक्शन होते. आणि ह्याची रिॲक्शन किती वेळ लागते? ह्याला लागतात 2 घंटे, 3 घंटे, 4 घंटे, 5 घंटे. जेवढं कूल केलं तेवढं स्लो जाते. आणि कूलिंगलाच करतात रिॲक्शन. का? घाई गडबड करून इम्प्युरिटीज खूप जास्त निघतात. स्लो रिॲक्शन जेवढी झाली तेवढी प्रॉपर प्रोडक्ट मिळतो. 99.99% प्युरिटीचे प्रोडक्ट मी काढलेले आहेत मार्केटमध्ये. कोणती? क्रोमॅटोग्राफी, HPLC, हाय प्रेशर लिक्विड क्रोमॅटोग्राफी, HPLC म्हणतात त्याला. क्रोमॅटोग्राफी टेक्निक असतात है ना. 99.9. कारण युएसच्या फॉर्माकोपियामध्ये, युएसच्या मार्केटमध्ये जर कोणता ड्रग विकायचा असेल तर तिथं प्युरिटी किती लागते? 99.9 लागते. आपल्या लोकल मार्केटच्या गोळ्यामध्ये, आपल्या इंडियामध्ये 97% पण आपले आढळतात लोक गोळ्या, 98% पण आढळतात. इथं स्पेसिफिकेशन दुनियाचं ढिलं. तिथे युएसमध्ये तसं जमत नाही. युएसमध्ये ती इम्प्युरिटी कार्सिनोजेनिक आहे का, जिनोटॉक्सिक आहे का, त्याच्यामुळं ती राहिलेली 0.1% इम्प्युरिटीमुळे कॅन्सर होऊ शकतो का, त्याचा देखील आम्ही अभ्यास करून आम्ही मार्केटमध्ये लॉन्चिंग असतं. लक्षात आलं का तुम्हाला? हे का असतं काय नाही ते प्रचंड ह्या रिसर्चमध्ये डेंजर असतात. माझा एक US पेटंट वाचला ना, कळतं की ऑर्गॅनिक नेमकं काय आहे ते, काय लेवलचं आहे ऑर्गॅनिक ते. तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये शिकवतो मी. हां वल्लभ बस मग डौचला ना, डोक्यात घाल त्याचं दगड घाल. डौचलाच कशाला ते घे, ते ह्याने घाल. चला झालं. हा माइल्ड असतो, हा स्ट्रॉंग असतो. पॉईंट क्लिअर आहे काय? आता एक रिॲक्शन आहे गाईज, बघा इकडं बघा. हा ना, हा एक कंपाऊंड आहे, CH3 आहे, CH डबल बॉन्ड CH, C डबल बॉन्ड OH है ना, C डबल बॉन्ड OH. क्लिअर आहे गाईज? हां आता याच्यामधनं ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायचं? याची रिॲक्शन लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडसोबत करूयात गाईज. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. लक्षात घ्या प्रोडक्ट काय आहे, 2 ऑप्शन्स देतो मी तुम्हाला. पहिला ऑप्शन E आहे आणि दुसरा ऑप्शन जा आहे. ये जा ऑप्शन म्हणतात ह्याला जा म्हणतात, ह्याला ये म्हणतात हा ना. आता बघा ऑप्शन बघा, E आहे का जा आहे ते सांगा फक्त. आय एम चेंजिंग कलर गाईज बिकॉज हां इथं काय असेल बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH. काय चाललंय हे, काय चाललंय? सगळंच क्लिअर करून टाकलं मी. सरांचं चुकलं की पोरांना असं किती पण आहे ना खुशी, लगेच खुशी केपल. कुठल्या पुरीचं? मला वाटलं तुझंच नाव आहे का किती. मला वाटलं तसं. खुश आहेस तू आज? मला वाटलं आम्ही तसं तुझंच नाव काही आहे काय खुशी वगैरे काही तुझ्या जीवनामध्ये कुठेतरी खुशी वगैरे आली असं वाटलं मला. असं वाटलं मला, नाही तर चांगलीच आहे. कारण लेक्चर रेकॉर्ड होऊ ना, घरी बघायची मम्मी वगैरे, अरे काय आम्ही इथे कोण खुशी आहे, बरोबर ना. लगे गाणं म्हणायला लागायचं खुशी केपल. हा हे एक झालं प्रोडक्ट. दुसरं काय बाबांनो, CH3 CH2 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 OH. क्लिअर आहे गाईज? लक्षात घ्या E ऑप्शनमध्ये काय होतं आणि B ऑप्शनमध्ये काय होतं ते बघा. इथं ह्या कंपाऊंडमध्ये आदित्य रे रिॲक्टिव्ह साईड बघ, ह्या डबल बॉन्डचं पण रिडक्शन झालेलं आहे आणि ह्या कार्बोनिलचं पण रिडक्शन झालं आहे. दोघांमध्ये पण पाय बॉन्ड आहेत. पाय बॉन्ड जनरली वीक असतात, ते आर रिॲक्टिव्ह स्पेसिस. बघा अरे है ना, आता बघा आता काही जण कसं माहिती आहे का, हातातलं ब्रॅसलेट काढलेलं आहे, त्याच्या वहीवर ठेवले आणि त्याला असं गोल फिरवणं चालू आहे. ते असतं ते क्या हा असतं काय, ते पूर्वीच्या जमान्यामध्ये ते फोन आहे ना लँडलाईन, असं असतं ना का ते, असं आहे ना, ते असं फिरवणं चालू आहे. म्हणजे चक्र असे आहेत ना, चक्र ह्यांच्या पायामध्ये. प्रत्येकाला म्हणतो मी, अरे सुधरा र सुधरा. 11वी बरबाद केली बाकीच्या लोकांनी, सुधारण्याचा प्रयत्न करतोय. काहीतरी लावा कॉन्सन्ट्रेशन, काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो तुमच्या लाईफमध्ये मी, काहीतरी चेंजेस होतील. मी केमिस्ट्री मी शिकवलं म्हणजे तुम्हाला फिजिक्सला पण मार्क वाढणार आणि तुम्हाला मॅथ्सला वाढण्यात पाहिलं, कारण कॉन्फिडन्स येईल ना काहीतरी. 100 वेळेस सांगला मी शिकवला रे, पण पोरग चक्रच चालू आहे जीवनामध्ये. गर गर गर, ते शनी चक्र म्हणतात ना, तसंच चक्र चालू आहे.
आता हातामध्ये काय घेतल्या, ते कागद घेतल्या, ते कागदाला असं हे असं दाबणं चालू आहे त्या कागदासोबत, काय का असे ना. त्याचं काय इन्व्हेस्टिगेशन कशाला करत बसू मी तिथं, ते काय आहे ते. आता ते हातामध्ये काय माहिती आहे का, ते मांस आहे, ते मांससोबत खेळणं चालू आहे. असो, हां, कोणता असेल प्रोडक्ट इथं दोघांपैकी, कोणता असेल, ए असेल का बी असेल, आणि असेल तर का असेल. हां, तर मग खूप मोठी स्टेटमेंट आहे काही. जरी हा स्ट्रॉंग असेल तर डबल बॉन्डला रिड्यूस करत नाही. ई ऑप्शन करेक्ट असेल. लक्षात घ्या, डबल बॉन्डला रिड्यूस करण्यासाठी पॅलॅडियम कार्बनच लागते. लक्षात आलं का तुम्हाला. म्हणजे काय, हा कोणता आहे, हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे गाईज. हा का आहे, अल्फा कॉमा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. हा डबल बॉन्डला रिड्यूस करत नाही, है ना. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड डज नॉट रिड्यूस डबल बॉन्ड, ओनली दे रिड्यूस व्हॉट, कार्बोनिल कार्बन. फक्त या कार्बोनिल कार्बनचं काय झालं, इथे एक एच ॲड झाला आणि इथे एक एच ॲड झाला, इथे एक एच ॲड झाला, इथे एक एच झाला, काय झालं, CS2OH झाला गाईज. बरोबर आहे का. हे झाले रिॲक्शन गाईज. पॉईंट क्लिअर आहे. आता एक 3A फंडा नावाचा एक फंड आहे पोरांनो, प्रचंड भारी फंड आहे. ते अंडरस्टँड एक रिॲक्शन समजण्यासाठी माहिती आहे, त्या रुमालासोबत खेळू नको. बघ रे बघ, थोडंसं मायशपथ थोडंसं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, फक्त ऐकून घे. 3A फंड आहे, बरोबर ना. कोणता फंड आहे, 3A फंड आहे. 3A फंडा म्हणजे कोणता आहे रे बाबांनो, 3A फंडा. हे सगळे फंड आहेत आपले, काय आहेत. आता ह्यांना असं वाटलं ना, तर फंडा म्हणलं ना, आता ह्यांना इथं मार्केटमध्ये कसं आहे, ते फंटी फिंटी नावाचे शब्द ऐकलेत ना, ह्यांच्या मनामध्ये हेच पाप. एकाने असं दोन असं ऐकलं रे मार्केटमध्ये. आता पोरं चलाली की असं ते फंटी आहे, फंटर आहे, असं आहे, तसं आहे, असं असं ना, असे शब्द ऐकलेत ना मी, असं ऐकले मी शब्द इथं. आता मी फंडा म्हणलं मी, तर ह्यांच्या म्हणजे एरिया आहे. आता ते वलव्या बघ, कधी एवढं इंटरेस्ट कधी दिलं नाही केमिस्ट्री ऐकायला, पण नॉन केमिस्ट्री टाकायला की कसं असलं बघ त्यानं, है ना. 3A फंडा बघायचा आपल्याला. स्टार्ट करू. हां, आता झालं इकडे 3A फंडा गाईज. 3A फंडा बघा, है ना. अल्कोहोल गाईज, अल्कोहोल, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन. अल्कोहोलमध्ये कोणतं आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे गाईज. हां, प्रायमरी अल्कोहोलचं, प्रायमरी अल्कोहोलचं 3A फंडा कसं आहे ते बघा. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं, काय म्हणलं मी, ह्याचं आपण, व्हेरी गुड, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन कुणामुळं, KMnO4 घ्या किंवा K2Cr2O7 घ्या, KMnO4 घ्या और K2Cr2O7 घ्या गाईस. दोन्ही पण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, बरोबर ना. दोन्ही दोघांपैकी एक घेतलं तरी चालेल. इथं काय घेतलं मी, KMnO4 घेतलं गाईस. पॉईंट क्लिअर आहे. हां, अल्कोहोलचं काय बनतं, अल्कोहोलचं अल्डिहाइड मिळतो गाईस. एक्सप्लेनेशन खूप जबरदस्त देणार आहे बरं का. हे म्हणजे इमॅजिन करण्याच्या पुढचं आहे, फक्त ऐकत राहा. कीवर्ड्स आहेत हे सगळे. ह्याचं पुन्हा ऑक्सिडेशन झालं गाईस, लक्षात घ्या. पुन्हा कुणासोबत झालं, KMnO4 सोबत झालं. काय तयार होतं रे बाबांनो, काय तयार होतो, हा ॲसिड तयार होतो, कार्बोक्सिलिक ॲसिड, बरोबर ना. हा तिघाची पण स्पेलिंग एपच नाही ना, तिघाची पण स्पेलिंग कशापासून आहे, ए म्हणजे किती ए झाले, 3 ए झाले, तर 3A फंडा म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला, 3A फंडा म्हणतात. पॉईंट क्लिअर आहे गाईस. काय म्हणतात त्याला, दिस कॉल्ड एज व्हॉट, 3A फंडा. आता ह्यांच्या रिॲक्शन सांगणार तुम्हाला, लक्षात घ्या. ह्यांचं काय काम आहे रे KMnO4चं, फक्त ऑक्सिजन देणं. कोणतं ऑक्सिजन देणं, नासंट ऑक्सिजन म्हणतात त्याला. नासंट ऑक्सिजन, नाश करतो तो, बरोबर ना. काय कोणता ऑक्सिजन आहे, नासंट ऑक्सिजन. एक ब्रॅकेटमध्ये ओ जो लिहितात ना, तो नासंट ऑक्सिजन असतो, तो नाश करतो म्हणजे ऑक्सिडाइज करतो. आता पहिली रिॲक्शन बघा गाईज. मी एकदम प्रायमरी अल्कोहोल म्हणजे मी हे घेऊ का, इथेनॉल घेऊ का, इथेनॉल घेतो. इथेनॉलपासून एक्सप्लेन करतो, कारण त्याच्यापासून मला एक रिॲक्शन मला एक्सप्लेन करायचं आहे. हा कन्सेप्ट सांगितला तर मी डायरेक्टली एक रिॲक्शनची छोटी रिॲक्शन पण सांगू शकला असतो मी, तुम्ही सांगणार नाही तसे छोटे. पूर्ण त्याचा कन्सेप्ट कळला पाहिजे.
त्याचा गाभा कळला पाहिजे, तुम्हाला फील झालं पाहिजे एक्झॅक्टली असतं काय ते, त्याचा मर्म कळाला पाहिजे तुम्हाला. लक्षात आलं का? आता इथं बघा, इथेनॉल आहे, CS3 आहे, CS2 आहे, हा OH आहे. पॉईंट क्लिअर आहे? याची रिॲक्शन कोणासोबत केलं मी? KMNO4 सोबत केलं. पॉईंट क्लिअर आहे? इथं काय झालं लक्षात घे, हा ना समर्थ. ह्याच्या ऐवजी काय लिहायचं आपल्याला? फक्त O ब्रॅकेटमधला O. ब्रॅकेटमधला O म्हणजे काय रे? काय? डबल बोला, डबल बोला, अजून एकदा बोला. नासेंट ऑक्सिजन आहे तो. हे फक्त नासेंट ऑक्सिजनची रिॲक्शन करायचं. हा एक O आहे ना, किती O आहेत? हे एक O आहे. इथला एक H काढायचं, इथला एक H काढायचं, इथला एक H काढायचं, इथला एक H काढायचं, इथला एक O, म्हणजे मायनस काय झाला? H2O. इथला H, इथला H आणि इथला O. काय काढलं? H2O. इथं राहिलं काय? एकच H राहिला, इथला H गेला, म्हणजे राहिलं काय? CS3CHO. काय राहिलं इथं? CS3CHO. याला आपण असं लिहू शकतो का? CS3C डबल बॉन्ड OH. दॅट इज अल्डिहाइड ना गाईज. कळलं का? क्लिअर आहे ना? अल्डिहाइड ना. हां, नंतरचं काय? नंतर पुन्हा एकदा याची रिॲक्शन कोणासोबत करायचं? नासेंट ऑक्सिजन सोबत करायचं, हा ना. हा काय करायचं? फक्त हा जो आहे ना H, हा जो O आहे ना, ते इथं आणून टाकायचं. इथं काय तयार होईल मग? इथं CS3C डबल बॉन्ड OH. फक्त काय केलं? हा H, C आणि H मध्ये O टाकला, इन्सर्ट केला ना. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेशन. इथे कोणती डेफिनेशन वापरली? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. इथे डेफिनेशन कोणती वापरली मी? ॲडिशन ऑफ क्लिअर आहे गाईज? फॉर्मेशन ऑफ व्हॉट? ॲसिड. क्लिअर आहे? अवघड आहे काही? येस नो आहे का अवघड काही? पुढे चलायचं. आता इथं बघा, हा झाला प्रायमरी अल्कोहोल. जर सेकंडरी अल्कोहोल असेल तर लक्षात घ्या गाईज, लक्षात घ्या. जर इथं सेकंडरी अल्कोहोल असेल ना, सेकंडरी असेल तर इथं काय मिळतो? कीटोन मिळतो गाईज. लक्षात घ्या बरं का, लक्षात घ्या. हे पण कळणं गरजेचं आहे तेवढंच. सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोन मिळतो. लक्षात आलं का? टर्शियरी अल्कोहोलमध्ये पुन्हा त्याचं रिअरेंजमेंट वेगळे होते, ते पुढे गेलं की सांगतो. लक्षात आलं का? पुढे गेलं की मी सांगतो ते. कीटोनचं पण पुन्हा रिडक्शन होतं, त्याचं ॲसिड बनतं, त्याच्या कंडिशन्स वगैरे अल्डेहाइड कीटोन कार्बोलिक ॲसिडमध्ये मी घेतो. आता ते सांगायची जागा नाही आहे. इट्स नॉट अ राईट प्लॅटफॉर्म टू एक्सप्लेन ऑल द रिॲक्शन्स ऑफ अल्डेहाइड अँड कीटोन. ह्याच्यासाठी काय आहे? सेपरेट टॉपिक आहे, बरोबर ना. आता इकडे लक्ष द्या, इथपर्यंत क्लिअर आहे? हो म्हणा. आता 3A फंडा म्हणजेच काय झालं बाबांनो? इकडून आपण रिडक्शन करत गेलो, लक्षात घ्या. इथून आपण इकडे काय केलं? आपण हे ऑक्सिडेशन करत गेलो. काय मिळालं आपल्याला? हे ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन काय मिळालं आपल्याला? ॲसिड मिळाला. आता आपण रिव्हर्स जाऊयात ना गाईज, रिव्हर्स जाऊयात. जर इथून इथपर्यंतच थांबायचं असेल तुम्हाला, लक्षात घ्या काय म्हणतो मी, जर तुम्हाला इथून इथपर्यंतच थांबायचं असेल, कुठं? खूप स्पेसिफिक रिॲक्शन सांगतो बरं का, लक्षात घ्या. खूप ब्रँडेड रिएजंट सांगतो गाईज, लक्षात घ्या. जर तुम्हाला इथून इथंच थांबायचं, ऐका ना, जर तुम्हाला अल्कोहोलपासून कुठं थांबायचं? अल्डिहाइडलाच थांबायचं आहे, तर त्यासाठीचे स्पेसिफिक रिएजंट कोणाला माहीत आहेत का? रिपीटरवाले. अल्कोहोलपासनं अल्डिहाइडलाच थांबायचं तुम्हाला, तर त्यापासून स्पेसिफिक रिएजंट तुम्हाला माहीत आहेत का? 2 रिएजंट आहेत अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये. माहीत आहेत? पाठ झालं पाहिजे, पाठ पाठ पाठ. PCC आणि PDC. कोणते आहेत? PCC आणि PDC. PCC अँड PDC हे एक्सप्लेनेशन देईन कुठं? अल्डिहाइड कीटोन. PCC म्हणजे काय? पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. PDC म्हणजे काय? पिरिडिनियम डायक्रोमेट. PDC आणि PCC अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये एक्सप्लेन करेल. तिथं गाडी कुठं थांबते? गाडी थांबते अल्डिहाइडला. गाडी कुठं थांबते? अल्डिहाइडला गाडी थांबते. कुठून चालू होते गाडी? अल्कोहोलचं अल्डिहाइड कोण जातं? PCC PDC. गाडी K2Cl2O7 व्हाया इथून जाते, पण थांबत नाही इथं. काही काही ट्रेन असतात लातूरून जातात, पण लातूर थांबत नाही तिथे, त्या स्टॉपला व्हाया अल्डिहाइडच बनतो, पण इथं थांबत नाही. डायरेक्ट हा इथं थांबते ट्रेन. ऑक्सिडेशन झाले की असं. आता रिडक्शन असेल तर रे, रिडक्शन बघा ना बाबा, रिडक्शन असेल तर अल्कोहोल मिळेल ना.
ॲसिडचं रिडक्शन झालं तर अल्कोहोल मिळेल ना. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं, ॲसिड मिळाला. ॲसिडचं काय झालं, रिडक्शन झालं तर अल्कोहोल मिळेल की. क्लिअर आहे का? येस नो. एकच ह्या लाईनसाठी एवढं मी एक्सप्लेन केलं 3A फंडा. ह्या लाईनसाठी एक्सप्लेन केलं. पहिल्यांदा ऑक्सिडेशनचा पॉईंट क्लिअर केला, आता रिडक्शनच्या पॉईंटवरती पॉईंट क्लिअर करतो गाईस. पॉईंट क्लिअर आहे म्हणजेच काय, ॲसिडचं रिडक्शन केल्यानंतर काय मिळतो आपल्याला, अल्कोहोल मिळतो गाईस. लक्षात घ्या खूप. आणि त्यासाठी रिएजंट कोणता लागतो बघा, स्ट्रॉंगच लागेल ना. माइल्ड केलं तर अल्डिहाइडला गाडी थांबू शकते, रिटर्न यायचं ना आपल्या गाडी. स्ट्रॉंगच लागतो तो. लक्षात आलं का? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट कोणता असतो, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, विच कन्वर्ट कार्बोक्सिलिक ऍसिड इनटू द अल्कोहोल. बरोबर ना? कोण बाबांनो, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड विच कन्वर्ट काय बाबांनो, काय कन्वर्ट करतो, कार्बोक्सिलिक ऍसिड इनटू अल्कोहोल. आता 2 रिॲक्शन सांगतो काय याच्या, 2 रिॲक्शन सांगतो मी, ऐकून घ्या व्यवस्थितपणे. प्रोसीड करू. 2 रिॲक्शन कोणत्या इथं? हां, आर घेतो मी, COOH. याची रिॲक्शन कोणासोबत केली मी, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. हा ना. इथे 1 नंबरला काय लिहायचं, 1 नंबरला हे लिहा, 2 नंबरला वॉटर लिहितात गाईज. 2 नंबरला वॉटर काय लिहितात, ते वर्कअपसाठी ते एक लागतं, ते कसं असतं काय नाही ते मी पुढे गेले की सांगतो. 2 नंबरला वॉटर काय लिहितात ते, हां ते पुढे गेले की सांगतो. किंवा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड एक लिहिलं तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. ह्याचं काय होतं कन्वर्जन, अल्कोहोल होतं, RCH2OH. जर ह्याचं साध्या लँग्वेजमध्ये जर लिहायचं असेल, ह्याच्यापेक्षाही साध्या, ह्याला असं लिहायचं RC⋯OH. रिएजंटवरती पुन्हा हे दोन्ही पण रिएजंट आहेत गाईज, दोन्ही पण रिएजंट आहेत, है ना. लक्षात घ्या. काय करायचं, हा जो CO आहे ना गाईज, COचं फक्त CH2 करायचं. काय होईल मग, हा RCH2OH. दॅट इज व्हॉट अल्कोहोल गाईज. क्लिअर आहे का? ॲसिडच्या COचं काय करायचं, CH2 करायचं. ॲसिडच्या COचं काय करायचं, CH2 करायचं. हे रिॲक्शन आहे. आता ह्याचं ॲप्लिकेशन जर करायचं असेल, लक्षात घ्या, एक ॲप्लिकेशन, एक जनरलाइज रिॲक्शन घेतो गाईज. आय एम टेकिंग व्हॉट, जनरलाइज रिॲक्शन. इथं बघा, इथं रिॲक्शन करते बरेचसे पोरं कसे लिहितात ते सांगतो बघा. बरोबर आहे का? बरेचसे पोरं कसे लिहितात बघा, कसे लिहितात सांगतो रे. प्रचंड बरेचसे पोरं असे चुका करतात, असे लिहितात. बरेचसे पोरं असे चुका करतात. कसं असतं हे, असं नसतंय पोरांनो, लक्षात घ्या. यासाठी काय लिहायचं असतंय, साधं सिंपल स्ट्रक्चर लिहा नाही बाबांनो. कसं लिहायचं स्ट्रक्चर, असं लिहा, C⋯O लिहा, इथं OH लिहा. करायचं का आपल्याला, ह्या CH2चं कन्वर्जन काय, COचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, CH2 मध्ये करायचं आहे, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. लक्षात येते का? हो म्हणा. नाव काय ह्याचं, सायक्लोप्रोपाइल मिथॅनॉल. 1 सायक्लोप्रोपाइल मिथॅनॉल, 1 मिथॅनॉल. पॉइंट क्लिअर आहे गाईज. दिस इज कॉल्ड एज व्हॉट गाईज, दिस इज कॉल्ड एज अ कंटेंट गाईज, है ना. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, कंटेंट. लास्ट रिएक्शन इज लेफ्ट फ्रॉम द टुडे सेशन गाईज. ती लास्ट रिएक्शन घेतल्यानंतर पूर्ण हे लेक्चर लिहून काढायचं तुम्हाला. लास्ट रिएक्शन आहे इस्टरिफिकेशन. लास्ट किती झाला रे हनुमंत, नंबर किती आहे, किती आहे नंबर, 6 नंबर आहे, नाही तर 36 म्हणायचं असं आहे ना. 6 नंबर आहे गाईज प्रिपरेशनचा. डिइस्टरिफिकेशन म्हणा किंवा इस्टरिफिकेशन म्हणा, डिइस्टरिफिकेशन म्हणा, डिइस्टरिफिकेशन. आता डिइस्टरिफिकेशन शिकण्यासाठी काय येणं गरजेचं आहे रे बाबा तुम्हाला, इस्टरिफिकेशन येणं गरजेचं आहे ना. बरोबर आहे का? इस्टरिफिकेशन काय येणं गरजेचं आहे. इस्टरिफिकेशन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ इस्टर. 10वीची रिॲक्शन. लक्षात घ्या. इस्टर कसं असतं बघा, इकडं लक्ष द्या.
थोडंसं प्रॅक्टिकली फील करून देतोय. ROH प्लस मी पहिल्यांदा ॲसिड घेतो मी RCOOH प्लस R-OH फॉर्मेशन ऑफ व्हॉट गाईज RCOOR'. हा झाला इस्टर प्लस वॉटर प्लस वॉटर. क्लिअर आहे गाईज. ही रिॲक्शन काय होते इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट गाईज कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वरती होते. आणि रिॲक्शनची खासियत काय, हे रिॲक्शन डायल्यूट H2SO4 मध्ये काय होते रिव्हर्स होते. डायल्यूट म्हणजे काय, अरे रिॲक्शनमध्येच पाणी बनते ना, रिॲक्शनमध्येच पाणी बनते. हे रिॲक्शन लय डेंजर आहे रिॲक्शन इस्टरिफिकेशनची. 4 दिवस 5 दिवस सगळ्यात सोपी रिॲक्शन. जर कधी तुम्ही जर सायंटिस्ट असाल आणि तुम्हाला इस्टरिफिकेशनची रिॲक्शन आली, काहीच नाही 6 दिवस काहीच काम नाही, फक्त सकाळी याचं बटन दाबायचं दिवसभर बसायचं, हिटिंगचं बटन दाबून टबचं किंवा वॉटर बाथचं हिटिंग बाथचं, काहीच नाही का म्हणा. कारण प्रोडक्ट असा बनला 50-60-70% बनला की पुन्हा वापस येतो, 80-90% बनला पुन्हा वापस येतो, 50%ला येतो. का हे फंडाच कळलं नाही. मग आमच्याकडे आम्ही रिसर्च आमच्या रिॲक्शन जातच नव्हते. एकदा तर रिॲक्शन 80% गेली. 80% गेली की पुन्हा दुसऱ्या दिवशी चालू केली की पुन्हा आली 40%वरती, पुन्हा 80% प्रोडक्ट बनला 40%. 8 दिवस चाललं. मग मास्तरनं म्हणलं अजून टेम्परेचर वाढव. आमच्या मास्तरला डोकं वापरत नव्हतं आमचा बॉस, फक्त टेम्परेचर वाढव म्हणजे रिॲक्शन लवकर होईल. सरांना मी सांगितलं सर इथे इस्टरिफिकेशनची रिॲक्शन व्हायला लागली आहे. ह्याच्यामध्ये जे बॅकला रिॲक्शन होते ना, बॅकला रिॲक्शन कधी होऊ शकते, डायल्यूट H2SO4 असेल तर. आपण फ्लास्कमध्ये लक्षात घ्या, आपण फ्लास्क आहे, हा फ्लास्क आहे, म्हणा फ्लास्कमध्ये मी काय टाकलं, ॲसिड टाकलं, हा नंतर आपल्या फ्लास्कमध्ये काय टाकलं मी, अल्कोहोल टाकलं, हा इथं खाली काय लावला, हेंडगा लावला, काय लावला, हेंडगा लावला. हेंडगा लावल्यानंतर काय होतं का, काय होतं रे बाबांनो, हेंडगा लावल्यानंतर असा प्रोडक्ट बनला. लक्षात घ्या काय बनला प्रोडक्ट, RCOO. याच्यामध्ये H2SO4 पण टाकलं ना, कोणतं कॉन्सन्ट्रेटेड. इथं काय बनला, RCOR' बनला प्लस वॉटर बनला. जो H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 होतं ना, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, डायल्यूट H2SO4 मध्ये झालं. आणि रिॲक्शन काय रिव्हर्स यायला लागली. म्हणजे कल्प्रिट काय होते याच्यामध्ये, ह्या रिॲक्शनमध्ये कल्प्रिट होते हे वॉटर. मग ह्या रिॲक्शनला आम्ही काय केलं, ॲझोट्रॉपिक डिस्टिलेशन करून प्रोडक्ट रिॲक्शनच्या फ्लास्कमधनं वॉटर बाहेर काढलं. त्यासाठी ॲझोट्रॉपिक सॉल्व्हंट वापरतात. डायक्लोरोमिथेन नावाचं खूप चांगलं ॲझोट्रॉपिक सॉल्व्हंट आहे, क्लोरोफॉर्म आहे, ॲझोट्रॉपिक सॉल्व्हंट आहे. ते काय करतात, स्वतः पण जातात बाहेर, सोबत पाण्याला घेऊन येतात. सिमिलर बॉयलर सॉल्व्हंट आहे ॲझोट्रॉपिक सॉल्व्हंट. सोल्युशन टॉपिकमध्ये तो पार्ट मी कंप्लीट करणार आहे. लक्षात आलं का तुम्हाला. आणि सोल्युशन टॉपिकमध्ये ॲझोट्रॉपिकबद्दल पण सांगितलं होतं. ह्यासाठी म्हणजे काय करतात, ॲझोट्रॉपिक डिस्टिलेशन करतात. कोणतं डिस्टिलेशन करतात, ॲझोट्रॉपिक डिस्टिलेशन करतात. लक्षात घ्या. आणि पाणी रिमूव्ह करतात, ॲझोट्रॉपिक डिस्टिलेशन. आणि पाणी रिमूव्ह करतात. आणि काय होते, पाणी एकदा का काढलं की 10 दिवसात 100% प्रोडक्ट बनतो, है ना. 100% हा प्रोडक्ट बनतो, 100%. लक्षात येते का तुम्हाला. 4-5 घंट्यातच, एका दिवसातच रिॲक्शन होते. मेन कोण आहे, कल्प्रिट आहे, हे कळणं गरजेचं आहे. आता आपल्याला बनवायचं काय, इस्टर आहे, इस्टरचे रिव्हर्स करा ना, अल्कोहोल बनला. क्लिअर आहे का गाईज. हे झालं मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ व्हॉट गाईज, मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. होप सो तुम्हाला अल्कोहोल हा परफेक्टली समजला असेल, बरोबर ना गाईज. हा काय झाला, अल्कोहोल झाला. अल्कोहोलच्या फिजिकल प्रॉपर्टी नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात आपण. आता आपण इथं थांबतो. आपण लिहून घ्या.